आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात, व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात, चला व्हा माघारी. आम्ही असं म्हणायचं का म्हणलो नाही? अरे ग बाई, लय बोलताय तर सगळ्याला मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करो आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं, असं बोललो. आता तेवढं काळजावर पान हाणलं बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करते, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप्प बसतात. आपल्या लोकांना काय वाटतं माहितीये का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलताना, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खपा खप पाडायचे. तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत येत, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करतात. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना, तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळाला डाव ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव, गुलामी. आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गप जरी बसले ते आपल्या मीडियात बोलते जाहीर, आणि लोकात म्हणते चुकलं बरं का, इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते, आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो, इथून पुढे जो बोल त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला